चंद्रपुरात आता उपमहापौर ईश्वर चिठ्ठीने निवडला जाण्याची शक्यता आहे। एमआयएम आणि जनविकासचे 3 नगरसेवक पप्पू देशमुखांना पाठिंबा देणार असल्याची शक्यता आहे। भाजपकडून ठाकरे सेनेच्या प्रशांत दानव यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। उपमहापौर पदाच्या निवडणुकीत 32 मतं पडू शकतात। एमआयएम सध्या अनुपस्थित असल्याची माहिती किशोर जोरगेवार यांनी दिली आहे। एमआयएमचा नगरसेवक सभागृहात येणार नाही असा विश्वासही जोरगेवारांनी व्यक्त केला आहे। चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला पाठिंबा। सव्वा वर्ष भाजप ठाकरेंची शिवसेना महापौर पद वाटून घेणार, किशोर जोरगेवारांची माहिती। तर संगीता खांडेकर भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार। संभाजीनगरमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना तटस्थ राहणार। 70 सदस्यांचं संख्याबळ असल्यानं भाजप शिवसेनेचे महापौर उपमहापौर होणार हे निश्चित। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदासह खात्यांचा पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारताना सुनेत्रा पवार भाऊक। सकाळी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन चैत्यभूमीवर जात बाबासाहेबांना अभिवादन। मोहन भागवतांच्या भाषिक आंदोलनांना आजार म्हणण्यावरती राज ठाकरेंची टीका। सगळ्या देशात आजार आहे, तिकडे जाऊन का बोलत नाही असा सवाल। हिंदुत्वाच्या नावावरच्या धिंगाण्यावरही बोलण्याचा सल्ला। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। सकाळी शरद पवारांना मोदींचा फोन। आज किंवा उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। खासदार सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळेंचं लग्न ठरलं। सारंग लखानी यांच्यासोबत लग्न होणार। मुख्यमंत्री फडणवीस नितीन गडकरींच्या मध्यस्थीनं सोयरीक जुळल्याची माहिती। सुशील कुमार शिंदेंच्या मुलीची पोस्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।